राज्यातील असंविधानिक शिंदे-फडणवीस पवार सरकारच्या कृपाशीर्वादाने अनेक उद्योग गुजरातकडे जात आहेत. राज्याचे मंत्रालय गुजरातकडे गेल्यास आश्चर्य वाटू नये असा हल्लाबोल शिवसेनेचे नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सरकारवर केला. कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या ठाकरे पत्रकारांशी बोलत होते. संविधानाच्या चौकटीत न्याय केल्यास 40 गद्दार अपात्र होतील. उशिरा मिळालेला न्याय हा अन्याय असतो असे सांगत आदित्य ठाकरे यांनी संविधानाच्या चौकटीत न्याय केल्यास 40 गद्दार बाद होऊन अपात्र होतील असा विश्वास व्यक्त केला. या प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर स्वतःच नाव खराब करून न घेता महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतील याचा फैसला सुद्धा होईल असंही ठाकरे यांनी सांगितलं. 2 राजकीय पक्ष आणि परिवार फोडून भाजपने काय मिळवलं? केंद्र आणि राज्यातील सत्तेचा गैरवापर करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्ष फोडून भारतीय जनता पक्षाला काय मिळालं याचा त्यांनी विचार करावा. सत्तेसोबत गेलेल्या 40 आमदारांची कारकीर्द तर संपुष्टात आली आहे. ते पुन्हा निवडून येऊ शकत नाहीत. मात्र ते सत्ता मिळवल्याचा आनंद व्यक्त करतात. हे कशासाठी असा प्रश्न पडायला हवा. लवकरच निवडणुकीत राज्यातील जनता भाजपला जागा दाखवेल असंही ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. पाहतो की महाराष्ट्रातले जे प्रोजेक्ट आहेत मोठे ते पूर्ण आहेत, मात्र त्याचं उद्घाटन झालेलं नाही. आज व्हायब्रंट गुजरात सुरू झालंय. हे सगळं झाल्यानंतर ते महाराष्ट्रात आपली उद्घाटनाला सुरुवात होणार आहे. पण अजून एक आहे, बुलेट ट्रेनची जागा आपल्या बीकेसी मध्ये, महाराष्ट्रातल्या बीकेसी मध्ये जी काही जागा होती ती फुकट दिली आहे बुलेट ट्रेनला, पण टोल एमटीएचएल ला लावलाय. म्हणजे आपण महाराष्ट्रातले जर नागरिक असू तर तुम्ही पैसे भरा, पण आम्हाला सगळं फुकट पाहिजे. अध्यक्षांच्या सगळ्या अपात्र त्या भूमिकेसंदर्भात अध्यक्षांची काय भूमिका आहे आपण गेल्या काही दिवसापासून बघतच होतो. मात्र आता काही तास उरलेले आहेत. तुम्हाला अपेक्षा आहे का अध्यक्षांकडून न्याय मिळेल? अपेक्षा तर 1.5 वर्ष त्यांनी एवढं खेचल्यानंतर न्याय काय मिळेल? जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड हेच आहे. पण नक्की जर तुम्ही पाहिलं तर 2 इथे प्रकार होऊ शकतात. एक आहे जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे त्याप्रमाणे गेलं तर 40 गद्दार हे बाद झाले पाहिजे. पण जे भाजपला संविधान लिहायचंय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलायचंय त्याप्रमाणे गेले तर आम्ही बाद होऊ. पण मुख्य गोष्ट हीच आहे की हा प्रश्न नुसता आमच्याबद्दल नाही, नुसतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबद्दल नाहीये. जग बघत आहे की ज्या जगात आपण भारताला लोकशाही म्हणून मानतो त्या भारतात आता लोकशाही आणि संविधान टिकणार की नाही ह्याचं लक्ष सगळ्या जगाचं आपल्या महाराष्ट्रावर आहे. आणि स्वतःचं नाव खराब करून घेणार नाहीत ही माझी अध्यक्षांकडून अपेक्षा आहे. कारण काल तर त्यांनी तसं केलेलं आहे. प्रत्येक पाऊल स्वतःची बदनामी करायची, महाराष्ट्राची बदनामी करायची, एवढा असा प्रकार मी कधीही आधी पाहिला नव्हता. तर आम्हाला काही फरक पडणार नाही, अजितदादा पवारांचे आमदार आहेत असं गिरीश महाजन म्हणतात. कसं बघताय? आता हे जे गद्दार त्यांच्या बाजूने गेलेले आहेत त्यांनी ह्याच्यावर विचार करावा. त्यांचं राजकीय करिअर संपवून 2 पक्ष फोडून आणि मग एक परिवार फोडून काय नक्की भाजपने मिळवलं या राज्यासाठी हा प्रश्न पडतोच ना. म्हणजे माझं जे दुःख आहे ते हेच आहे, सत्ता गेल्याचं दुःख नाही आहे. तुम्ही जर सरकार चोरलेलं आहे, पक्ष चोरलेला आहे, पक्ष फोडलेला आहे, हे सगळं करून जर तुम्ही माझ्या महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींना नोकरी देऊ शकत नाही, रोजगार उपलब्ध करून देऊ शकत नाही, इकडचे सगळे उद्योग वेदांता, फॉक्सकॉन, एअरबस, टाटा, मेडिकल डिव्हाइस पार्क, बल्ट्रक पार्क, मला वाटतं टेस्ला पण आता जाईल, महानंदाचा तिथे जाण्याचा प्रयत्न आहे. आणि मग वर्ल्ड कप फायनल पण जर तुम्ही अहमदाबादला पाठवली, मग इकडचं सरकार तुम्ही काबीज का केलं आणि लोकशाही का मारली हा प्रश्न आहे. आज आपण बघा नोकर भरतीत पण घोटाळा झालाच आहे. तो उघड झालाय तरी भरती सुरू करतात. म्हणजे 200 पैकी काय 214 मार्क मिळालेत कोणा तरी. हे सरकार जसं बनवलं तसं हे सगळं चाललंय प्रकार. पण राग ह्याच गोष्टीचा ना की नक्की मग तुम्ही काय मिळवलं. ह्या 40 गद्दारांचे करिअर तर संपवलेत, ते पुन्हा निवडून येऊ शकत नाहीत, बाद तर होणार. पण त्यानंतर आनंद साजरा करायचा की चला हे बाद झाले आता पुढच्या बाद करायला निघू. हा राजकीय प्रकार, एवढं घाणेरडं राजकारण कधी मी आयुष्यात पाहिलं नव्हतं. मला वाटतं आपण पण कधी पाहिलं नसाल. शिंदेचं सरकार आल्यानंतर हे भूसंपादनाची ही प्रक्रिया ही पूर्ण होते आहे. नाही, मला वाटतं अजून एक गोष्ट ते करतील की जर हे सरकार टिकलं, जे टिकणार नाही पण टिकलं तर मंत्रालय देखील सुरत किंवा अहमदाबादला हलवतील. खरं तर दिल्लीमध्ये आज महाविकास आघाडीच्या जागा वाटपा संदर्भातली बैठक होते. काय तोडगा निघेल असं वाटतं? तिन्ही पक्ष, आम्ही इंडिया आघाडी जी आहोत ती देशभक्त पक्षांची आघाडी आहोत. देशाला भलत्या वाटेवर नेण्याचे जे मनसुबे आहेत ते तोडण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. आपण पाहत असाल आम्ही संविधान बदलू देणार नाही, लोकशाही मारू देणार नाही. म्हणून आम्ही सगळे अनेक वेगळ्या वेगळ्या राज्यातून वेगळ्या वेगळ्या विचाराचे पक्ष देशाची लोकशाही वाचवायला आलेलो आहोत. मला वाटतं आपण पाहताय आम्ही महाविकास आघाडी म्हणून, इंडिया आघाडी म्हणून नक्की या दोन्ही जागा जिंकू. मात्र हातकणंगलेची जागा आहे, शिवसेना सोडणार काय? एक मिनिट, लेफ्ट राईट करतो ना मी. तुम्ही अध्यक्ष महोदयांसारखं मला तिथे आजपर्यंत तरी आलेले नाहीयेत. जे निष्ठावंत आहेत ते आमच्या सोबत आहेत आणि चांगलं काम करत आहेत.
जे निष्ठावंत आहेत आपण पाहताय, आम्ही पुढे घेऊन जाऊ सगळ्यांना. हातकणंगल्याची जागा ही राजू शेट्टीसाठी शिवसेना सोडणार का? कारण राजू शेट्टी मातोश्रीवर देखील आले बघा, होते. जर तरवर आता आम्ही जाणार नाही. आता आम्ही सगळे एकत्र जे येत आहोत, जे कोणी आपण आपल्यामधून पण येऊ शकतं. आणि येऊ शकतं म्हणजे मी तिकिटासाठी नाही बोलत आहे, मतदानासाठी सांगतोय. कारण ही लढाई नुसतं आमची नाहीये, नुसतं निवडणुकीसाठी नाहीये. आणि मी परत एकदा सांगेन, केंद्रात सरकार कोण बनवेल, कसं बनवेल, हा फार नंतरचा विचार आहे. महाराष्ट्र म्हणून आपण विचार करायला पाहिजे. ते गल्ली ते दिल्ली मतदान करताना जे कोणी आपले उमेदवार असतील, जे जिंकून येतील, तर कोण जिंकलं पाहिजे, तर महाराष्ट्राचा आवाज बुलंद कोण करेल ह्याच्यावर आपण विचार केला पाहिजे. कारण दिल्लीच्या हातात जर सगळं काही दिलं तर पहा, चंद्रपूर लोकसभा असेल किंवा पुणे लोकसभा असेल, 1 वर्ष आता लोकसभेत आवाजच नाहीये. आणि म्हणून तिकडचे विषय इतर लोक मांडू शकतात की नाही मला माहित नाही, पण तिकडचे स्थानिक खासदार नाहीच.